कॉलेजची विद्यार्थिनी श्वेता गवळे ला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक कविता किंवा गीत सादर करते. जागतिक स्तरावर ज्यांची अर्थशास्त्र या विषयावर ख्याती आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी आजच्या दिवसाचे महत्त्व स्पष्ट करते. आज 6 डिसेंबर याच तारखेला म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यांच्या या जगाला सोडून जाण्याच्या दिवसाला महापरिनिर्वाण दिवस असे म्हटले जाते, कारण त्यांच्या निधनानंतर एका मोठ्या महान क्रांतिकारी पर्वाचं शेवट झालं होतं. बाबासाहेबांच्या जाण्यानं या देशातील दलित, पीडित, शेतकरी, मजूर आणि महिला या सर्वांचे मोठे नुकसान झाले होते. कारण शिक्षणासाठी बाबासाहेबांपेक्षा मोठे उदाहरण दुसरं कोणीही असू शकत नाही. अतिशय कठीण काळात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले. मी त्यासाठी एवढेच सांगेन, दाराशी उभा प्रिय भीम माझा, दाराशी उभा प्रिय भीम माझा, बाहेरून करी वंदना हो गुरुजी हो, शाळेत घ्या ना मला, गुरुजी हो शाळेत घ्या ना मला. दाराशी उभा प्रिय भीम माझा, दाराशी उभा प्रिय भीम माझा, बाहेरून करी वंदना हो गुरुजी हो, शाळेत घ्या ना मला, गुरुजी हो शाळेत घ्या ना मला. अक्षरशः बाहेर बसून बाबासाहेबांनी शिक्षण घेतले, परंतु तरीही ते वर्गात प्रथम यायचे, कारण त्यांची शिकण्याची जिद्द होती. शिक्षणाने सर्व प्रगती साध्य करता येईल हे बाबासाहेब जाणून होते. त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव असो. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी दुःखाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी आपल्यातून एक क्रांतिसूर्य मावळून गेला आहे. बाबासाहेबांचे गुणगान करण्यासाठी पेनाची शाहीही अपूर्ण पडेल आणि आपले शब्दही अपूर्ण पडतील. शेवटी एवढेच सांगेन, 6 डिसेंबर 56 साली, 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ही हेरली, 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ही हेरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ही चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ही चोरली, हडहडली ही जनता सारी, काळ कसा आला, दिन दुबळ्यांचा कैवारी हा त्याने हिरावून नेला, हडहडली ही जनता सारी, काळ